हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सुवर्णस ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आता या ठिकाणी मी सकाळच्या स्वयंपाकाची तयारी करीत आहे. माझे बाकी सर्व वरचे कामं झालेले आहे. आता फक्त माझा स्वयंपाकच राहिलेला आहे. आणि खूप दिवसापासून कढीगोळे खाल्ले नव्हते आणि खायची सुद्धा खूप इच्छा होती. आणि तसंही उन्हाळ्यात कढीगोळे खायला खूप छान वाटते. तर या ठिकाणी मी आज करत होती कढीगोळे. मी चण्याची डाळ सकाळीच भिजू टाकली होती आणि मग मी आता मिक्सरमध्ये वगैरे पाळून घेतलेली आहे आणि मस्तपैकी गोळ्याचं सारण सुद्धा तयार करून घेतलेलं आहे. यामध्ये मी जिरा पावडर, लाल तिखट, हळद, मीठ आणि थोडंसं धने पावडर घालून घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये कढीचं सारण सुद्धा तयार करून घेतलेलं आहे. आणि एका साईडला तेल सुद्धा गरम करायला ठेवलं होतं. तर आज मी मस्तपैकी कढीगोळे बनवणार आहे. आता मी तेलामध्ये मोहरी घालून घेत आहे. माझ्या मिस्टरांना कढीगोळे आवडत नाही, त्यामुळे मी कढीगोळे खूप कमीच करते, म्हणजे करतच नाही. आणि आज परंतु खूपच इच्छा झाली होती कढीगोळे खायची, म्हणून या ठिकाणी आज म्हटलं करून घ्याव. आणि एखाद्या वेळेस खातात ते थोडेफार. तर या ठिकाणी मस्तपैकी आज मी मस्त हिरवी मिरची टाकून कढीगोळे करणार आहे. तर या ठिकाणी मी लसूण वगैरे टाकून घेतलेला आहे, जिरा, मोहरी आणि हिरवी ठेचा सुद्धा पाडला होता. तर हिरव्या ठेच्याचीच कढी खूप छान लागते, तर ते आज मी करत आहे. यामध्ये सर्व जो मसाला आहे तो मस्त भाजून घेत आहे मी. आणि कढीला कसं तडका छान बसला की ते कढी सुद्धा खूप छान लागते खायला. माझी मुलं खाली किचनमध्ये खेळत आहे आणि जेव्हाही मी किचनमध्ये येते तेव्हा ते माझ्या मागेच असतात, कारण आमच्या घरी पाहायला कोणी नाही आहे म्हणून. या ठिकाणी माझी फोडणी मस्तपैकी झालेली आहे आणि मी यामध्ये थोडी हळद आणि लाल तिखट सुद्धा थोडं घालून घेतलेलं आहे. आणि आता मी यामध्ये कढीचे जे सारण आहे ते टाकून घेणार आहे. मी यामध्ये दही आणि थोडं बेसन वगैरे मिक्सरमधून काढून घेतलं होतं, फिरवून घेतलं होतं. यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता मी. आणि यामध्ये भरपूर सारं पाणी घालणार आहे, कारण गोळे शिजायला भरपूर पाणी लागते. या ठिकाणी आता मी यामध्ये आणखी थोडं पाणी घालून घेणार आहे. आणि पाणी आपल्याला एकाच वेळी घालायचं आहे, नंतर लागलं पाणी घातलं तर ती कढी व्यवस्थित लागत नाही. आणि कुठलीही भाजी म्हणा, त्यामध्ये पाणी जर घालायचं असेल तर एकाच वेळी घालावी लागते. नंतर जर आपण पाणी घातलं तर ते पाणचटसारखं होते. यामध्ये आता मी कढीमध्ये मीठ घालून घेणार आहे. मी यामध्ये मीठ आधी सुद्धा घातलेलं होतं, परंतु मला ते मीठ कमी लागलं म्हणून मी या ठिकाणी कढीमध्ये मीठ घालून घेत आहे. या ठिकाणी आता पाणी घातल्यानंतर कढी उकळी यायला थोडा वेळ आहे, त्यामुळे मी हॉलमध्ये माझं थोडंसं काम राहिलेलं आहे ते करून येते. आणि आमचं किचन तर खूपच छोटं आहे. मला कॅमेरा जो आहे, म्हणजे मोबाईल जो आहे, स्टँड वगैरे ते एकाच ठिकाणी ठेवावं लागते. त्यामुळे तुम्हाला एवढाच एरिया माझ्या किचनचा पाहायला मिळत असेल. कसं आमचं भाड्याचं घर आहे आणि त्यामध्ये किचन एकदम छोटं आहे. तेव्हा मी जो स्टँड आहे मोबाईलचे ते खाली सुद्धा ठेवू शकत नाही, कारण माझी मुलं मग ते स्टँडला हात वगैरे लावतात आणि व्हिडिओ सुद्धा शूट करू देत नाही. तुम्ही पाहू शकता पा, किचनमध्ये सर्व ते भरण्या वगैरे काढतात आणि रॅकमध्ये चम्मच वगैरे सर्व घेत असतात. त्यामुळे मी खाली काहीच ठेवू शकत नाही. त्यांच्यामुळे स्टँड वगैरे मला सगळं वरच ठेवावं लागते. आणि मी गॅसच्या ओट्यावरच हे स्टँड ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा किचनचा एवढाच जो आहे एवढाच एरिया पाहायला मिळत असेल. तर या ठिकाणी माझी कढी उकळू आलेली आहे आणि आता यामध्ये मी मस्त लहान लहान गोळे करून टाकणार आहे. आणि मी गोळ्याची डाळ जास्त भिजवलेली नव्हती, कारण माझ्या मिस्टरांना एवढे कढीगोळे जास्त आवडत नाही, त्यामुळे मलाच खावे लागते एकटीला. तर या ठिकाणी आता मस्तपैकी लहान लहान गोळे करून मी कढीमध्ये टाकत आहे. या ठिकाणी आता मी गोळेला 10-15 मिनिटं उकळू देणार आहे, म्हणजे ते गोळे चांगले शिजले पाहिजे. कारण तशी सुद्धा चण्याची डाळ लवकर शिजत नाही आणि गोळे सुद्धा चण्याची डाळीचीच असते. म्हणून या ठिकाणी मी मस्तपैकी 15 मिनिटं ह्या गोळ्यांना शिजू देणार आहे. या ठिकाणी मी कढी एकदम पातळ केलेली नाही, थोडी घट्टच ठेवलेली आहे. आणि तसंही त्यामध्ये गोळे शिजताना गोळ्यांचं अर्क उतरते, तर ते मस्तपैकी जास्त पातळसुद्धा नाही झाली आणि घट्टसुद्धा नाही, मीडियम साईजची मी या ठिकाणी कढी ठेवलेली आहे. आणि या ठिकाणी माझी कढी गोळे बनवून सुद्धा तयार आहे. आणि मी या ठिकाणी मस्तपैकी कोथिंबीर कापून घेतलेली आहे. आणि आता मी कढी गोळे बंद करून घेणार आहे आणि त्यामध्ये मस्तपैकी कोथिंबीर घालून घेणार आहे. कढीमध्ये कोथिंबीर शिवाय तर मजाच नाही. चला तर मित्रांनो, या ब्लॉगला मी इथेच थांबवते. तुम्हाला माझी कढीगोळीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया. तोपर्यंत बाय बाय.